शेवटी पर्याय सुद्धा आपण देऊ शकतो. एखाद्याला नाही बाबा मला तरी इथे राहायचंच नाही, त्याने भाड्यानं जावं, त्याचं भाडं सोसायटी देईल आणि जो राहील त्याची ती भाडी जी वाचतील ते वाचलेल्या भाड्याचं इक्विव्हॅलंट स्क्वेअर फीट एरिया त्याला घरामध्ये अधिक देऊ. याच्यामध्ये कोणता चॉईस कोणाला पाहिजे त्यांनी ठरवावं. जर भाड्यापोटी काही वर्षात 15 लाख किंवा 20 लाख तुम्हाला मिळणार असतील तर त्याच्या इक्विव्हॅलंट डिस्काउंटमध्ये 30% डिस्काउंटमध्ये जितका एरिया तुम्हाला मिळत असेल तितका एरिया तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट ऍडिशनल मिळेल आणि पुन्हा तुम्ही आहे त्या घरातच राहाल. तर तितका ऍडिशनल समजा आपण 24,000 विकतोय तर 24,000च्या 30% डिस्काउंट म्हणजे 7.5. 24 वजा 7.5 म्हणजे किती झाले? 16,500. म्हणजे 16.5 लाखात होतं. तर 100 फूट तुम्हाला भाड्याच्या अगेन्स्ट 100 फूट जर अधिक मिळाले तर 24 लाखाचा बेनिफिट तुमच्या नवीन घरात तुम्हाला ऍडिशनल मिळेल. त्याच ठिकाणी राहिल्याबद्दल जर 24 लाख तुम्हाला ऍडिशनल मिळत असतील तर ते तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही त्याचा वापर करा. तुम्हाला नको असेल तर तुम्ही ते पैसे घ्या आणि भाड्यानं जा. तो तुमचा चॉईस आहे. म्हणजे सगळ्यांनीच भाड्यानं जावंच असा नियम करू नये किंवा सगळ्यांनी इथेच राहावं असाही नियम करू नये. ज्याला सोडून जायचं आहे त्याला भाडं मिळेल सोसायटीच्या माध्यमातून. ज्याला इथेच राहायचं असेल त्याला इथे जितकं जास्त कम्फर्टेबल करता येईल तितकं जास्त कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करू.